म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। सगळ्यात महत्वाचं म्हणजे जायकवाडी धरण नाथसागर म्हणजे 5-6 जिल्ह्याचं ताण भागवणारं धरण भरणार आहे की नाही याचा सविस्तर खुलासा सांगणार आहे। तर राज्यातल्या म्हणजे जायकवाडीचे जे धरण आहे तर जायकवाडी धरणाची आज टक्केवारी तुम्हाला एक सांगू इच्छितो। आज राज्याची टक्केवारी जवळपास आता 41% गेलंय। तर माझा तरी अंदाज आहे ह्या म्हणजे 4 ते 5 दिवसामध्ये 55% जाणार आहे। कसं जाणार आहे आणि शेतकऱ्यासाठी पुन्हा भरणार आहे आणि हे धरण जायकवाडी धरण यावर्षी भरणार आहे त्याचं कारण सांगतो, सविस्तर खुलासा करतो। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो जायकवाडी जे धरण आहे जायकवाडी धरणाचे म्हणजे पाणी कुठून येतंय, एक हरिश्चंद्रगड आहे आणि एक रतनगड आहे बघा। तर तुम्हाला सांगतो हरिश्चंद्र गडामधून आंबी धरण आहे ते भरलेलं आहे, त्या मुळा नदीवरचे धरण आहे, त्याच्यानंतर निळवंडे धरण आहे ते जवळपास भरत आले, त्याच्या खाली मुळा धरण आहे आणि त्याचं पाणी काय होतं राहुरीला येतं, राहुरून नेवाशाकडे येतं ते गोदावरी नदीला लागत आहे। त्याच्यानंतर रतनगड आहे, रतनगड मध्ये प्रवरा नदी तिथून उगम पावती, तिथं काय होतं भंडारा धरण आहे, ते भंडारा धरण भंडारदारा देखील भरलं, तिचं पाणी निळवंडेला येतं, निळवंड्यातून आढळायला येतं, हे आढळा निळवंडे आणि त्याच्या बाजूचे छोटे छोटे सगळे जे धरण आहेत हे सगळे भरलेत आणि त्याचं काय होतं त्याचं पाणी लगेच गोदावरीकडे येतं। त्याच्यामुळे जायकवाडी धरणासाठी पाणी येण्यासाठी खूप चांगलं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला एक सांगू इच्छितो इगतपुरी आणि घोटी, इगतपुरी आणि घोटी मध्ये त्याच्या बाजूला कोणतं धरण आहे, एक दारणा धरण आहे, भाम धरण आहे, कडवा धरण आहे, भावली धरण आहे, हे असे त्याच्या पुन्हा छोटे छोटे 1-1, 2-2 TMC चे धरण आहे ते जवळपास सगळे भरले आणि त्या ते जे दारणा धरण आहे त्याचं पाणी काय होतं तिथं नांदूर मधनेश्वरला येतं, मग नांदूर मधनेश्वरला तिथं गोदावरी नदी आहे, मग त्या तिथं आल्याच्या नंतर ते नांदूर मधनेश्वर भरलेलं आहे आणि नांदूर मधनेश्वरला धरणाला पाणी कुठे येतं त्र्यंबकेश्वरला येतं, त्र्यंबकेश्वर मग तिथं गोदावरीचं उगम स्थान आहे, मग ते त्र्यंबकेश्वरला काय झालं की त्या ठिकाणी गंगापूरचं धरण आहे, ते गंगापूरचं धरण जवळपास आता भरलेलं आहे, आता त्याचं पाणी नाशिककडे येतं, नाशिक मधून नांदूर मधनेश्वरला येतं आणि विशेष म्हणजे हे सगळं पाणी गोदावरी नदीकडे येत असतं। पण येत असताना काय होईल तुम्हाला एक सांगू इच्छितो की येत असताना आता सध्या आणखीन आज 25 तारखेला 26 तारखेला नाशिककडं आणि त्या त्र्यंबकेश्वर भागात निपाडकडं त्या परिसरामध्ये आणखीन असाच पाऊस चालू आहे आणि तुम्हाला सांगू इच्छितो नांदूर मधनेश्वर मधून जवळपास 50 ते 60 हजार क्युसेसनं पाणी येत असल्यामुळं आता हे जायकवाडी धरण आहे हे 41% झालंय। मी कालच म्हणलं होतं ना आजच्या वेळेपर्यंत 42% होईल, तर आता हे 42 आता दुपारपर्यंत होईल। मग त्याच्यानंतर ह्या पावसामध्ये माझा तरी अंदाज आहे 55 ते 56% जाणार आहे। पण त्याच्यानंतर काय होणार आहे ऑगस्ट मध्ये परत एकदा असाच पाऊस येणार आहे, त्याच्यामध्ये ते जवळपास 80% जाणार आहे आणि सप्टेंबर मध्ये मात्र ते संपूर्ण जायकवाडी धरण भरून जाणार आहे। म्हणून नांदेड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, हिंगोली जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, परभणी जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, जालना जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, गेवराई तालुका त्याच्यानंतर त्या कॅचमेंट एरियासाठी आनंदाची बातमी, संभाजीनगर जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी, कारण की संभाजीनगरला सगळं पिण्यासाठी पाण्याचं तेच आहे, म्हणजे ह्या 5-6 मराठवाड्याची तहान भागवणारं धरण ते भरणार आहे। म्हणून शेतकऱ्यासाठी सर्वप्रथम ही आनंदाची बातमी। कसं भरणार आहे हे तुम्हाला डिटेल दिलं, कारण की सगळ्या ज्या प्रवारा जी नदी आहे त्या प्रवारा नदी सगळ्या ज्या नदी आहेत त्याचं पाणी सगळं गोदावरी नदीला येऊन भेटतं, त्याच्यामुळे हे धरण भरणार आहे। म्हणून सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी। त्यातले आता आणखी जे छोटे छोटे मोठे धरण आहेत ते देखील काय होणार आहे, काही धरणं ऑगस्ट मध्ये भरतील, काही सप्टेंबर मध्ये आणि ऑक्टोबर मध्ये परतीचा पाऊस खूप पडणार आहे त्याच्यामध्ये भरणार आहेत, म्हणून सगळ्यांसाठीच आनंदाची बातमी। पण आता हे राज्यात आता हे पाऊस कधीपर्यंत राहणार आहे, आज हे 25 जुलै पासून ते 4 ऑगस्ट पर्यंत आज देखील काय होणार असंच ऊन कडक पडणार आहे आणि ऊन कडक पडल्याच्या नंतर काय होणार आहे दुपारी 2:30-3च्या नंतर काळाकुट्टा आभाळ येणार आहे आणि अर्ध्या घंट्याचा 22 मिनिटाचा 15 मिनिटाचा जोराचा पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्यासाठी आनंदाचा पाऊस असणार आहे, म्हणून हे लक्षात घ्यायचं। त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा वंचित आहे तिकडे देखील ह्या मध्ये 4 ऑगस्ट पर्यंत चांगला पाऊस पडणार आहे आणि त्यांना देखील देवदान ठरणार आहे। धाराशिव जिल्ह्यात, लातूर जिल्ह्यात, बीड जिल्ह्यात, कडाष्टी या भागात देखील पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर इकडे वसमत तालुक्यामध्ये बऱ्याच भागामध्ये थोडाफार पाऊस कमी आहे तिकडे देखील पडणार आहे, पालम एरिया देखील पडणार आहे। म्हणजे सांगायचं झालं तर जवळपास आता
म्हणजे ह्या 4 ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळा पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं. आज देखील 25 तारखेला काय होणार आहे, दुपारनंतर विखुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. आता रिमझिम वगैरे पडणार नाही, पण जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. पण ते चक्रीवादळ आल्याच्या नंतर त्याच्यानंतर हे एक बंगालच्या खाडीमध्ये एक चक्रीवादळ आहे, ते आता काय होईल 27-28च्या नंतर 29-30ला इकडे परत पुन्हा ते नाशिककडे जाणार आहे. मग नाशिककडे जात असल्यामुळे नंदुरबार जिल्हा तिकडल्या भागात मुसळधार पाऊस पडेल आणि त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वर